हे नाक नाही, ते टोल नाक आहे. टोल नाका कुठलीही वस्तू चोपदार टोल नाका पास करूनच मध्ये जाते. बघा तुम्ही आंबलेलं विटलेलं काही काही घाण वास मारलेलं आले की जवळ तसं नाक सांगतंय आंबलंय नालाय का खाली टाक. असा ग्लास घेतला, ग्लासात ओतलं पाणी पाणी पाणी. मला मी आजारी आहे जरा, मला कळत नाही एवढं. असं पाणी ओतून ग्लासात टाकलं, जवळ घेतलं की नाक सांगतंय वास येतोय टाक. ही नाक दाबून हानी ती परंतु सोडत नाही. विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताचा स्वभाव आणि आवड व्यक्त करतात. सज्जनो, मानवी जीवावर प्रामुख्याने दोघांचे उपकार आहेत. नंबर 1 मानवी जीवनावर संतांचे उपकार आहेत. संतांचे उपकार का मानायचे? पहिले संतांचे उपकार हे आहेत की संतांनी आपल्याला जातीपातीच्या विळख्यामधून बाहेर काढलं. 700 ते 750 वर्षापूर्वी अस्पृश्यता जातीयता निर्मूलनाचा प्रश्न खंडून काढला. परंतु हल्लीच्या काळामध्ये जे जातीपातीवर बोलतात ते जातीपातीवर सगळं भांडवल करत असतात त्यांच्या जीवनामधलं. 18 पगड जाती एकत्रित नांदतात. हे उपकार कोणाचे? तो कोण्या व्यक्तिगत एका माणसाचे नाहीत बुवा. आपण सगळे एकत्रित नांदतो याला केवळ म्हणजे माझ्या संतांचे उपकार आहेत. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायाने जातीपातीच्या सगळ्या बंधन तोडून सर्वांना हाक मारली. या न पाहे याती कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार. करुणा
आठवा. एखाद्या व्यक्तीचा स्पर्श झाला, ज्ञानोबारायला तर इंद्रायणी मध्ये सचल स्नान करणारी मंडळी त्या काळात होती. का? ज्ञानोबारायचा स्पर्श झाला म्हणून. आज ज्ञानोबारायच्या समाधीला स्पर्श व्हावा नव्हे नव्हे, ज्ञानोबारायच्या पालखीच्या रथाला स्पर्श व्हावा लाखोनी भाविक वर्गाची गर्दी आहे. त्यावेळेला स्पर्श करत नव्हते. आज तुम्ही साक्षीदार आहात जीवनाचे. भाग्य आहे तुमचं हडपसर गाव की तुमच्या गावावरून ज्ञानोबारायची तुकोबारायची पालखी जाते बुवा. त्या काळामध्ये ज्ञानोबारायला कुणी अन्न खाऊ दिलं नाही, कोरांना मागू दिलं नाही. ज्ञानोबारायला उपवाशी पोटी झोपावं लागलं. आज काळ बदलला. त्याच ज्ञानोबारायच्या नावावर आज लाखोनी पंक्ती उठतात. ज्ञानोबारायला अन्नाचा कण भेटला नाही, पण आजचा काळ जर आठवलो आपण, ज्ञानोबा तुकाराम जातीपातीच्या विळख्यामधून संतांनी बाहेर काढलं. आपल्याला संतांचे उपकार आहेत. लवकर सांगतो, थोडं सांगतो. दुसरे उपकार, वैदिक ज्ञान प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आणलं आणि जडजीवांचा सर्वांचा उद्धार केला. हे साधू संतांचे उपकार आहेत मायबाप. ऐका, विशिष्ट लोकांनाच तो वेद ऐकण्याचा किंवा पुराण ऐकण्याचा, शास्त्र ऐकण्याचा अधिकार होता. वैदिक ज्ञान मराठी भाषेमध्ये आणण्याकरता साधू संतांना किती त्रास झाला. वेदाचा अर्थ तुकोबारायांनी गाथ्यात लिहिला. वेदाचा तो अर्थ भाषेत ठावा. वेदाचा अर्थ आणण्याकरता तुकोबारांना इतका त्रास झाला. कोणी अधिकार दिला तुला म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या वह्या गाता पाण्यात इंद्राणीच्या डोहात बुडविल्या, परंतु बुडला नाही. त्या गाथेनं इंद्रायणीमध्ये पारायण करून तो गाथावरी आला. कसा? जळी दगडा सहित वया तारेल्या जैशालाया. म्हणून संतांचे उपकार आहेत. आपण परमार्थ करून आपल्या चमड्याची जोडे जरी शिवलो तर संतांचे उपकार आपल्यावरचे भेटणार नाहीत देवा. लक्षात घ्या. म्हणून अशा संतांचे उपकार काय सांगावं, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. भावे उतराई काय त्याची भावे संतांचे उपकार मज निरंतर जागविते. नंबर 1, मानवी जीवावर संतांचे उपकार आहेत. नंबर 2, देवाचे उपकार आहेत. देवाचे उपकार का मानायचे? ऐका, देवानं जे दिलंय ना आतापर्यंत ते कुणीच दिलं नाही बर का. काय काय दिले देवानी? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. काय काय दिलं बघा. दिला शब्द आला पाहिजे. काय काय दिले? दिले इंद्रिय दिले. कोणते कोणते इंद्रिय दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. काय सुंदर योजना आहे देवाची. जरा झोपल्या जरा स्टेटस
नेट संपल्यावर तरी विचार करा जा माणसाने. काय काय माणसाला 2-2, 3-3 GB पूर्ण गेले. एवढे तरी बेजी माणसं झाले तुम्हाला सांगतो. बघा हात दिले, काय योजना, फक्त विचार करा. इकडे बघा तुम्ही, झालं कीर्तन. हाताच्या जागी हात दिलेत, पायाच्या जागी पाय दिलेत, डोक्याच्या जागी डोकं दिले, बघा कानाच्या जागी कान दिलेत, डोळ्याच्या जागी डोळे दिलेत. आता डोळे कशाला दिले? डोळे डोळ्याचा उपयोग आपण किती करतो. आता काही दिवसांनी बघा हे डोळ्याचे डॉक्टर किंवा नेत्रतज्ञ आता इथून त्यांचा धंदा फुल चालणार आहे. का? रात्री हा मोबाईल मध्ये तुम्हाला पाठच आहे, थोडस ज्ञानेश्वर यांना कळायला. काही महाराज दिवसाही बघतात, रात्री बघतात. एक तर महाभाग असा पाहिला मी, पांघरून आता माझं मी गुरुकुल चालवतो. विद्यार्थी झोपा म्हणलं की झोपत, मोबाईल बंद करा, पांघरून गेलतात गोधडी, 2-3 गोधड्या पांघरतात आणि पांघरून आता गोधडीतून मधून बघत येत. असं काय सांगा, डोळे खराब झाले. आता आपण मोबाईलला पाहतो का मोबाईल आपल्याला पाहतो, हा नंतरचा भाग आहे गोष्टी. असो, डोळ्याच्या जागी डोळे दिले. ह्या डोळ्याच्या वरती काय म्हणतो तुम्ही? भोया. बरोबर. एक म्हणला महाराज ह्या भोया का दिल्या असतील? होय महिला मंडळ, ह्या भोया कशाला दिल्या देवाने? म्हणा कोरायला, चांगल्या भोया दिल्या देवाने. महिलांनी त्याला कोरून पार त्याचं वाटोळ करून टाकलं. बघा नाकाच्या जागी नाक दिले, सुंदर योजना आहे. थोडीशी नाकाची जागा बदलून पाहतो मी बरं. असं इथं बसवा, मानाला बसवा, डोक्यात बसवा, छातीत बसवा, काय बिघडल? आवलंय बिघडणार आहे. ताटातून मोडलेला घास इथं नाकाला असा वळून कुठेतरी दाखवावला असता आणि मग पुन्हा तोंडात घालावं लागला असता. हे नाक नाही. एक मला एवढ्या गर्दीत नाक खोपसायची काय गरज आहे? काय जणांना नाक खोपसायची काय असतेच म्हणायची सवय आहे का? एवढं नाक आहे. हे नाक बघा, नाक नाही ते टोल नाक आहे. टोल नाका कुठलीही वस्तू चोपदार टोल नाका पास करूनच मध्ये जाते. नाक लय सांगतंय, भारी भारी चांगलं सांगते नाक. बघा तुम्ही आंबलेलं, विटलेलं, काय घाण वास मारलेलं आले की जवळ तसं नाक सांगतंय आंबलंय नालाय का, खाली टाक. असा ग्लास घेतला, ग्लासात ओतलं पाणी. मला मी आजारी आहे जरा, मला कळत नाही एवढं. असं पाणी ओतून ग्लासात टाकलं, जवळ घेतलं की नाक सांगतंय वास येतोय, टाक. ही नाक दाबून हानी ती, परंतु सोडत नाही. नाकाच्या जागी नाक, डोळ्याच्या जागी डोळे, भोयाच्या जागी भोये, होटाच्या जागी होट दिले. काय सुंदर योजना आहे होटाची महाराज. होटाचा वापर फार नाश केला महाराज या बायाने. फोट कशाचा वापर? ह्या लालीला बी देत, काय वरबड देत, काय सांगावं तुम्हाला. जसा चपलाचा रंग तसा इथला रंग. काय लावतात महाराज देहात एवढी आसक्ती. काय एसटीत सुद्धा कुठेही जाऊ द्या, कुठलंही स्थळ सोडलं नाही, मेकअपचं सामान सोबतच बॅग मध्ये. कालीच कांडी एवढी फिरवायला, इतके वाटोळ करून टाकलं. म्हणजे मला एकच सांगायचे, सुंदर एवढं देवाने देह इंद्रिय दिली, परंतु त्या इंद्रियाचा उपयोग देवासाठी नाही. तुकाराम महाराजाचा अभंग आहे बरं का. प्रत्येक इंद्रिय देवाला कसं लावलं, फक्त अभंगाला स्पर्श करतो पुढे जातो. वाचेला सांगितलं तू नाम घे, डोळ्याला सांगितलं तू रूप बघ, हाताला सांगितलं तू टाळी वाजवून, पायाला सांगितलं तू तीर्थयात्रा कर, मनाला सांगितलं तू देवाचं चिंतन कर. घे 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 रे घे माझे बाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. वा 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 वा
धावा घे राहे विठोबाचे पायी. प्रत्येक इंद्रियाला भजन करायला लावलं. देवाचे उपकार का सांगतोय मी. देवानी इंद्रिय दिली. काय काय दिलं? देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. आता असं नाही, देवे दिला देह भोजना गोमटा. भोजनच करते 3 टाइम लोक बघा. डबल डबल टिबल टिबल काय का जागा एवढी ठेवत नाही. जेवढे न खाता म्हणजे उपवास न खाता जेवढे रोग नाहीत तेवढे खाऊन रोग आहेत लोकांना. बघा तुम्ही, उपवाशी राहत नाहीत लोक, थोडी सुद्धा जागा शिल्लक ठेवत नाहीत. म्हणून देह दिला, इंद्रिय दिले, जेने हा जीव दिला दान, तयाचे करिणमय चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. म्हणून 1 नंबर संतांचे उपकार आहेत, 2 नंबर देवाचे उपकार आहेत. मग महाराज असा देव राहतो कुठं? 1 देव करतो काय? 2 देव देतो काय? 3 आणि देव घेतो काय? 4. या 4थ्या मध्यातून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रवेश. देव राहतो कुठे? कुठे राहतो देव? अनेक प्रमाण आहेत. देव नाही असं स्थळ नाही, अशी जागा नाही. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं ठरलं तर सर्वा घटी राम देहा देही एका सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल जाळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. देव सर्वत्र ठिकाणी राहतो परंतु काही बोलत नाही. उत्तरेमधल्या एका साधूचं सुंदर भजन आहे. देव कुठे आहे? इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, तरह तरह के कठपुतली से नाच नचाने वाला, बोलो कौन है? बोलो बोलो कौन है? सब कुछ करता रहता फिर भी मौन है. सर्व काही तोच करतो परंतु बोलत नाही. भक्त प्रल्हाद आला. आपल्या पित्याने हिरण्यकश्यपूने विचारलं, बाळ प्रल्हाद, अरे त्या ज्या देवाचं नामचिंतन तू रात्रंदिवस तू करतोस तो देव आहे तरी कुठे? बाबा तो देव नाही कुठं ते सांगा. भक्त प्रल्हाद म्हणतो, पिताजी तो देव नाही कुठे ते सांगा. अनेक प्रकारचे प्रयोग करून सुद्धा भक्त प्रल्हाद मेला नाही, काही झालं नाही. का? भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. का? त्याचं कारण देव राखी तया मारील कोण नमुडे काटा हिंडतावर. खवळला पिता म्हणायला लागला, सांग ह्या खांबामध्ये आहे का? ज्या वेळेला खांबामध्ये आहे का हा प्रश्न केल्यानंतर आता वातावरण कसं निर्माण झालं पहा. असा हिरण्यकश्यपूने असा आवाज दिल्यानंतर माझ्या नरहरी भगवंताने हिरण्यकश्यपूच्या जेवढे महालाला जेवढे खांब होते, असं हे खांब आहेत ना पुढे असे आपल्याला तेवढ्या खांबामध्ये माझ्या नरहरी भगवंताने रूप धारण सुप्त रूपाने बसले. माझा भक्त ज्या खांबात आहे म्हणाल त्या खांबातून मी प्रविष्ट होणार, अवतरित होणार. असा आवाज घुमायला लागला, असं वातावरण निर्मिती झाली. प्रत्येक खांबातून आवाज यायला लागला. कोणता आवाज? वा, हुशार आहे टाळकरी, मानावं लागेल तुम्हाला. गुर्र गुर्र, वाघाचा, सिंहाचा. का याला प्रमाण आहे बघा. मी बोलेल त्याला प्रमाण ठेवणार आहे. आम्ही जरा खांबावरी लात मारली दुर्जय, खांबावरी
कश्यपूने त्या खांबावर लात मारल्यानंतर खांबावरील लात मारिली दुर्जने. लात मारण्याच्या अगोदर असा आवाज घुमू लागला, गुर्र गुर्र. कारण देवाचा चौथा अवतार होता. नामदेव महाराज खूप गोड वर्णन करतात. बागुल प्रकरण आहे तुकोबराच्या ह्याच्यामध्ये. बागुल प्रकरण, बागुल. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. ओर खांबात गुरगुरी, ओर खांबात गुरगुरी. उचलून घेतला कडीवरी, उचलून घेतला कडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतरी सांगेन त्या बाबूला. चौथा बागुल नरहरी, थोर खांबात गुरगुरी. उचलून घेतला कडेवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला. मला याच्यातून एक सांगायचे, माझ्या भगवंताचं राहणं कुठे? प्रत्येक कणाकणामध्ये आहे. देव राहतो कुठं? सगळीकडे राहतो. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, देव करतो काय? इकडे बघा बरं का, झालं कीर्तन. बेटा पाहिला, हा असं मांडे घालून, वा वा वा. देव करतो काय? ऐका, देवाच्या मनात आलं ना, देव काही करतो. काही करतो म्हणजे नेमकं काय? फक्त देवाच्या मनात आलं, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करतो. आणखी फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे. बघा, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आलं तिथं कोणाचंच चालत नाही. देवतारी त्याला कोण मारी, आणि देवच मारी त्याला कोण तारी. फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे. देवाच्या मनात आलं, राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याचं सामर्थ्य देवामध्ये. बघा, तुका म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे मना. कधी होय राणा रंग त्याचा. समर्थाचे म्हणा. समर्थ म्हणजे तो एक भगवंत समर्थ आहे. जरी होय राणा रंक त्याचा. रंकाचा राजा, राजाचा रंक करण्याचं सामर्थ्य देवामध्ये. देवाच्या मनात आलं, राईचा डोंगर करतो, डोंगराची राई करतो. कळालं का तुम्हाला? राई म्हणजे, राई म्हणजे चोपदार. सांगा मराठीतून त्याला काय म्हणते? राई 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 राई, मोहरी मोहरी. मोहरीचा डोंगर करतो आणि डोंगराची मोहरी करतो. बघा, म्हणजे कोणाचं सामर्थ्य? कोणाच्या मनात आलं पाहिजे? देवाच्या. म्हणजे एवढं करतो. मग तुम्हाला काय करायचं ते कोणाच्या मध्ये ताकद आहे? कोणाच्या मनात आहे? मग तुमचं काय उलटा पालट करण्याचं सामर्थ्य नसेल का? मग फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे. करशील तरे नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई. आपले करुणेची साई करुवाई मजबरी. देव काय करतो? एक जनाबाईचा सुंदर अभंग आहे बघा. देव कोणाला सोडत नाही. बघा, देवाच्या मनात आलं ना, कोणाला सोडत नाही. ज्यांनी टपुऱ्या टपुऱ्या माळा गाठल्यात ना, गंध लावलेत ना, आणि मधून वेगळं शिजतंय ना, त्याला तर अगोदर घेऊन उलता पालता करतो देव. माझ्याकडे राग राग बघू नका, फक्त मी प्रमाण देणार आहे. फक्त पुण्यवंत पातळ डोके नेला, पुण्यवंत पातळ डोके नेला, पुण्यवंत पातळ डोके नेला, पुण्यवंत पातळ डोके नेला. तरी ते तो भाग्यवंत
देवाचं बारोवर वाबाड बाहेर करते. देवा जो जो भक्त तुझ्या नादी लागला त्याचा तू कार्यक्रम केलास. पुण्यवंत पातळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. मला याच्यावर शब्द लिहायचे. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा सुदामा सुद्धा त्याला भाग्यवंत करून टाकलं. देवा हे देवाचं सामर्थ्य आहे. देव करतो काय? देवाच्या मनात आलं तर काही करू शकतो. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, देव देतो काय? देव देतो काय? देवासारखं देणं कोणाकडे नाही बरं का. देवासारखं दातृत्व कोणाकडेच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा दानशूर असणारा तोच आहे, तोची एक दानशूर दाता. एक दानशूर दाता. ठेवरी ज्याची पाऊले समान, देव देत असताना भक्ताला सर्वस्व देतो. इकडे बघा काय काय देतो. देवाकडे देण्यासारखं काय आहे? देतो म्हणून त्याला देव म्हणायचं. काय काय देतो देव? देवाकडे देण्यासारख्या 6 गोष्टी आहेत. इकडे बघा सीसी कॅमेरे तुमचे. देवाकडे देण्यासारख्या किती गोष्टी आहेत? तशा भरपूर आहेत. 6. कोणत्या कोणत्या? ज्ञानेश्वरी उघडा, ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेते म्हणून तो भगवंत. वा पाटा चांगला गेला. ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला देव म्हणायचं. 6 एक एक गुण भगवंताने भक्ताला भाल केला, देऊन टाकले देवाने. पहिला गुण आहे यश. यश नावाचा गुण कोणाला देऊन टाकला देवाने? जो सांगाल त्याला 1 रुपया बक्षीस. मारुतीला. वा येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवने कर्णा हाती कीर्ती दिगंतरे मिरविले. देव देतो. देव सगळं सर्वस्व गुण देतो. एवढंच नाही, इकडे बघा. देव भक्ताला देत असताना मागचा पुढचा विचार करत नाही. देव आपलं पद देतो. देव पद. इकडे बघा. बघता बघता फक्त स्टेटस बघू नका. इकडे बघा माझ्याकडे. थोडा त्याग करा तुम्ही. देव देत असताना भक्ताला आपली खुर्ची देतो. खुर्ची. खुर्ची म्हणजे कळलं? आधुनिक भाषेतला शब्द आहे. पद देतो. पद. पद कोण देईल? आपली खुर्ची देईल. तुम्ही कितीही जवळचा मित्र असू द्या. मित्रा गाडी आवडली रे तुझे, गाडी देतो. देतो ना. एखादा जर जीवस्य कंठस्य जीवाचा मैत्र असेल देऊन टाकतो. घेऊन जा, तुझ्या पुढे गाडी काय, घेऊन जा. सगळं देतो. परंतु पद देत नाही. देव आपली खुर्ची देणारा जगात कोणतरी आहे का? मनावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला, शिंदे साहेब तुमची खुर्ची आम्हाला महिनाभर देता का? शिंदे साहेब म्हणते, बाबा मीच कशी गुवाहाटीला पळवून मीच बसून आहे मला माहिती. विठाला विठाला. वजा करा दृष्टांत. तुम्ही देवाकडे जा. देवाकडे. देवा तुमचं पद देता का? देव पद काय? अरे देव म्हणले. आता प्रसंग कुठला आहे? हा पंढरपूर. कृपा कटाक्षेने आळिले आपुले पदे बैसविले. भक्ता दिले अभयदान. स्वतःच पद देतो. पद देतो देव.
ऐका, चांगले म्हणणारे वगैरे चांगले छान आहेत. दिवाळी सण आली, दिवाळी आली आणि नामदेव महाराज पांडुरंगाकडे गेले. देवा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आमच्या घरी स्नानाला, अभ्यंग स्नानाला या. अरे नामा, अरे इथं कोण थांब, सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. चांगले बरं पाठीवाले गेले, परंतु देव म्हणले नामा तुला इथं उभा राहावं लागेल. पद दिलं देवानी, देवही गेले. आता मोठा कथा भाग आहे त्याचा. देवही गेले आणि देवानी स्नान करून येईपर्यंत देवाचे सोहळे सगळे नामदेव राहायला केले. ती लाडू घेतला, लोण्याचा घेतला, तोंडात घातला, ती पुढचा भाग आहे. मला सांगायचे, देवानं स्वतःच पद दिलं. पद फक्त भक्तांनी मनात मानायचं, मनात आणायचं, मनात आणायचं, मनात. फक्त ही गोष्ट मला पाहिजे. तो मनकवड्या त्याला मनातलं कळत, न सांगता तुम्हा कळो येते अंतरा. हो, म्हणणारे चांगले आहेत. देवाला कळतं भक्ताच्या मनात काय चाललंय, न सांगता तुम्हा. मला माहिती आहे हे सगळे काकडाचे आहेत आमचे पंचाळ महाराज, सगळे काकडा पाठ आहे बुवा यांचा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंबर परिहार चिन्ह लगे. कळतं त्याला. फक्त भक्तानं मनात आणायचं. जोबदार, तुम्ही फक्त मनात आणायचं, मला BMW गाडी पाहिजे, लगेच गेट खुशी हजर. तुमच्या मनात आलं तरी बी देव देणार नाही म्हणा. कारण तुम्हाला सेवा करायची, कीर्तन करायचे का नाही. हा, फार महाराष्ट्र लेवल गेले आता चिट टॉकेट पर्यंत चोपदार आमचे. वा का, फक्त भक्तानं मनात आणायचं, मनात. इकडे बघा सगळे झालं कीर्तन, फक्त 10 मिनिट राहिले कीर्तन. काय झालं, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. देव देत असताना भक्ताच्या तोंडाकडे पाहतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. विषय मांडला की प्रमाण मांडत असतो आपण. इकडे आहे का, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रथ सजवला. रथ घोड्याचा खरारा केला, रथ असा बहारदार सजवला महाराज. काय देव भक्ताची चाकरी करतो. अर्जुनाचं भाग्य आहे, अर्जुनराव पाठीमागे आणि देव लगाम हातात चाबूक घेऊन पुढे. आणि देव भगवंत अर्जुनाची चाकरी करतो. अर्जुनाची गोडी तुतली आनंदी, संकटे भोवते निवारणी. बाईकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला. नवल आहे बुवा, नवल. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथे पण पार्थाचे करीत्वसे. या अर्जुन महाराज, रथ सजवला. अर्जुनराव असे थाटा माटात आले, पाठीमागे बसले रथाच्या. भगवंतानी त्या रथाची कासरा धरला, तोर धरला, एका हातात चाबूक धरला, आसूड धरला आणि रथ काम्य कोणाच्या दिशेने नेला देवानी. बघा आता चांगला आहे का बरं का. झालं कीर्तन आपलं. रथ सुसाट निघाला. सुसाट निघाल्यानंतर ते काम्य कोणामध्ये प्रवेश झाले. गेल्यानंतर रथ असा बरोबर लावला आणि देवाने लीला केली. काय, अर्जुना, अरे माझ्या घशाला कोरड पडली, तहान लागली, मला पाणी प्यायला घेऊन ये. रथामध्ये एक झारी होती पाण्याची, अर्जुनाच्या हातात दिली. अर्जुनाने ती झारी घेतली आणि नदी डोंगर सगळं खाली गेलं, पाणी आणण्याकरता खाली गेला. खाली गेल्यानंतर वाह, ते काम्य कोण होतं बुवा. सृष्टी सौंदर्याने नटलेलं, थटलेलं, सजलेलं, फळा फुलाने बहरलेलं ते भगवंताने निर्माण केलेलं होतं. वा, अतिशय आनंद झाला. अर्जुन मोहित झाला. पण अर्जुन तर नुसता पाहूच लागला. हातामध्ये पाण्याची झारी, नदी, डोंगर, झाडी, पाहता पाहता खळखळ खळखळ वाहणारे पाण्याचे झरे.
अशी झारी घेतली आणि पाण्यात बुडबुड बुडबुड अशा प्रकारे बुडवली तरी अर्जुन वरती पाहूच लागला. अर्जुनराव म्हणायला लागले, काय झाडी, काय डोंगर, तिकडे जाऊ नका, कीर्तनातच या. अर्जुन मोहित झाला. इकडे बघा महाराज, इकडे बघा. तुमच्यावर माझं प्रेम, तुमच्यावर तुमचं कोणावर आहे? श्रोत्याचं इतकी तिकडं तिकडं ढळमळ झालं की बघता मी आलाच म्हणायचं. इकडे बघा, अर्जुनराव मोहित झाले. अर्जुनानं ते वातावरण पाहिलं. अर्जुन पाण्यामध्ये जाडी बुडवता आणि ते वातावरण पाहून अर्जुनाच्या मनात आलं, इथे माझी ती असती तर बरं झालं असतं. ती म्हणजे कोण? शब्दार ती म्हणजे सुभद्रा. अंगा असं वा. सुभद्रा कोण आहे? अर्जुनाची बायको म्हणजे अंगा असं असू द्या. ती असती तर अर्जुनात मनात आणलं अर्जुनानं, माझी सुभद्रा असती तर बरं झालं असतं. लगेच या देवाला लगेच तुमची 5G काय करत नाही त्या वेळेला. इकडे ना ती पावडर घ्या, मला लावाय द्या इकडं, मी सावळा आहे, लावून घेतो जरा. उजळला तर उजळला रंग माझा तेवढा, एवढा बी नाही काळा म्हणा. इकडे बघा. अर्जुनाने फक्त मनात आणलं, इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. भगवंतानी एका क्षणार्धात सुभद्रेचं रूप घेतलं आणि लगेच अर्जुन असं खाली बुडून पाणी भरतोय झारीत. इकडे बघा. त्याच वेळेला सुभद्रेच्या रूपामध्ये देव भगवंत आले आणि स्पर्श केला खांद्यावर. सुभद्रा रूपी भगवंताने अर्जुनाच्या खांद्याला म्हणून, अहो इकडे बघा मी कोण आले. लगेच अर्जुन बघतो, सुभद्रा तू इथं कसं काय? ती सुभद्रा म्हणते, तुम्ही काय म्हणे देवाने भक्त निघाले, मला तसंच माग सोडले, तुमच्या माग पण धावत आले म्हणले मी. बरं झालं तुला देवाने धाडलं. देवाने धाडला का देवा झाला? देवाले म्हणले बरं झालं तू आलीस, आता चल म्हणले, देव राहू दे म्हणले, तिकडे आपण जरा फेरफटका मारून येऊ म्हणले इकडे जरा बाहेर. मग सुभद्रा रूपी भगवंताने अर्जुन फिरायला लागले, हातात हात घालून फिरले. मजाच मजा, आनंद आला. फिरता 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 बराच वेळ असे काही क्षणक्षेत्र, काय दृश्य आले, असा काय पॉइंट आले मनचाल असं. मग लगेच देवाने म्हणले, आपल्या अर्जुनाने म्हणले, सुभद्रा जरा लांब जाऊ नको, जरा जवळ ये म्हणले. लगेच जवळ आले. खांद्यावर हात टाकला अर्जुनानं सुभद्रेच्या. कोणाच्या हात? हे लक्षात राहू द्या, नसता कीर्तन घालचाल कुठंतरी नेऊन माझं. गळ्यात हात टाकला. लगेच अर्जुनाने इकडून खिशातून मोबाईल काढला आणि लगेच, जबाबदार तुम्ही फक्त मध्ये येऊ नका माझ्या इकडे बघा. एवढा जबाबदार मोठा झटका आल्यावर माझा कॅमेरा बंद पडून जाईल. आणि असा सेल्फी काढल्या अर्जुनाने. सेल्फी काढता बराच वेळ झाला. असं एक दृश्य आलं महाराज. एवढं त्या स्थळाची आठवण म्हणून काय देव सुभद्रेला काय तर माणसं देत असतात कशाची आठवण म्हणून. मग काय सुभद्रा अशी लांब उभी राहिली होती. अर्जुनाने म्हणले, लाडाने हाक मारली. कधी प्रेमी उपाळून येतं बरं का. लाडाने म्हणल्यानंतर असं टोपण नावाने बोलतात, कोड भाषेत बोलतात, कोड. पिलू, आता काय पिलू म्हणतात बायकोला, मला आता कळाले. सोने सुभद्रा रक्कम जवळ ये म्हणले. सुभद्रा म्हणले, नको अगं जवळ ये, लाजू नको. मग जवळ सुभद्रा काय येत जवळ आले. म्हणले काय नाही, इथं आपण आलो काम्य कोणामध्ये, आपण बागडलो, या स्थळाची आठवण म्हणून तुला मी गिफ्ट म्हणून काहीतरी देणार आहे. लगेच सुभद्रा लाजले, नको म्हणे. लगेच अर्जुनाने आपल्या बोटातली अंगठी काढली. सुभद्रा म्हणले, सुभद्रा सबो जरा बोट कमी कर. आणखी सुभद्रा लाजली जरा मोठ्यानं. बाया लाजत असतात नाही.
घ्यायची मनात लय आशा असते. बरं का? लगेच बोटातून अंगठी काढले. बोट पुढं कर म्हणून सुभद्र भगवंताच्या बोटामध्ये अर्जुनाने अंगठी घातली का नाही. तेव्हापासूनच एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू झाला. देवाने लीला केली अर्जुना. अरे कशामध्ये कोरडपल्ली पाणी आण. ही सुभद्रा लवकर लप. ही लगेच गुप्त झाली. ह्याला काय करता येत नाही महाराज. याला कोड्या काय. खेळतो येण्याचे खेळावा, नटतो येण्याचे नटावा. गुप्त झाली. अर्जुनराव गेले झारे घेऊन बसले. अर्जुना तू लवकर बस रथामध्ये. आत्ताच्या आत्ता महत्वाचं काम आलं. परतीचा प्रवास जायचंय आपल्याला लवकर. अर्जुनराव बसले. म्हणजे आता आपलं काम झालं जाऊ द्या. अर्जुन बसले रथामध्ये आणि ज्या बोटामध्ये अंगठी गाठली देवाच्या, इकडे बघा ते बोट होते हे. असा आसूड चाबूक घेतला, असा धरला हातात आणि या हातामध्ये लगाम. अर्जुन असा मस्त बसला पाठीमागे. ज्या बोटात अंगठी होती असं बोट वरती केलं. आसूडानं लगेच घोड्याला हाक मारायचे. घोड्याला आसूड माराय जा. ती अंगठी अर्जुनाच्या डोळ्यासमोर यायची. अर्जुन म्हणा हे कुठं आपल्या ओळखीची वस्तू दिसते. अर्जुन म्हणला असेल एखाद्या वस्तू सारखी वस्तू. प्रत्येकाच्या सारख्या असतात. ब्रँड कंपनीचा माल म्हणले. अर्जुनाने विचार करता जाऊ दे आपण घरी जाणारच आहेत ना. गेल्या सुभद्रेच्या बोटातली अंगठी पाहू म्हणले. रथ गेला लवकर घालवायचे ना आपल्याला. उतरला उडी. रथ थांबण्याच्या अगोदर अर्जुनाने उडी मारली. सुभद्रेच्या महालाकडे पळतच सुटला आणि ओरडू लागला अर्जुन, सुभद्रे. सुभद्रा स्वयंपाक करत होती. सुभद्रा धावतच आली. म्हणजे काय झालं बोंबलायला म्हणले. काय झालं ओरडायला. काय नाही मी तुला अंगठी दिली बोटात घातली. ती अंगठी कुठे आहे. खरी सुभद्रा म्हणली अंगठी बोटात. अगं तुला काम्य कोणामध्ये आपण दोघं फिरायला गेलो तिकडं मस्त आठवण तुला गाठली. ती अंगठी कुठे आहे ते सांग. आपण फिरायला गेलो आठवण म्हणून गाठलेली. खरी सुभद्रा म्हणली मी माझा जीव गेला काम करू धुणे भांडे करू मसनात गेले हाड म्हणले. आणि तुम्ही कुठल्या सुभद्रेला अंगठी घातली. बाहेर जाऊन हेच जाते करीता का तुम्ही. विठाला खरी सुभद्रा बोंबला लागली म्हणे. अर्जुन रागावला. सुभद्रे कारण पूर्वीचे माणसं जरा वजनदार होते. बायकाला असं वजनात घ्यायचे जरा आरी ठेवायचे. मग अर्जुनाने बाह्या सारल्या. सुभद्रे सांगते ना अंगठी कुठून. अशा हात वगैरे कानाखाली ठेवायचे बरं का. आताचे मारू शकत नाही. मी गॅरंटी देऊन सांगतो. 100% गॅरंटी देऊन सांगतो. का अहो मारायचं तर लांबच. मग सगळा नजरेचा खेळ आहे बघा. आमचा दररोज घराचा अभ्यास आहे. निस्ता तो बैल म्हणून काम करतो त्याचं बघा. बघा काय सांगायचं तुम्हाला. असं नजरेचा खेळ आहे. हात लावायचा कामच नाही. मारायचं तर लांबच राहिलं महाराज. सगळं आता महिला राज आलं बुवा. तेवढं कराय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला 60% काय 100% मिळू आरक्षण. एवढं काम करा. आम्हाला धुणे भांडे तेवढं कराय नका. बाही सारली आणि बरोबर सुभद्रेला बरोबर मारली नाही. मला वाटलंच होतं तुम्ही मार मारणार तेवढ्यात तो हात देवाने धरला. हे अर्जुना का मारतो रे. बाई माणसाला स्त्री आपल्यावर हात मारतो तो पुरुषार्थ आहे का तुझ्या जीवनामध्ये. स्वतःला पुरुष समजतो. ह्याला मारतो रे. बाई माणसाला हात मारतो. कशाला हात मारतो. देवा ज्याच्यासाठी मारायचे ते तुमच्या बोटात आहे म्हणजे. आता काय देवाने अर्जुनाला लढीवाळपणे जवळ घेतलं आणि लांब जाऊन सांगितले की अर्जुना ती अंगठी सुभद्रेला नाही मला गाठली. ती सुभद्रा मी झालो. मग अर्जुन लाजला आणि अर्जुनाचं हृदय भरून आलं. देव देतो काय. देव भक्ताला सर्वस्व देतो. नेमकं देव देतो खरंय.
पर अगोदर काहीतरी घेतो देसी तेव्हा केसी आहे साससे उदार. देव अगोदर घेतो मग देतो. अरे बर नेमकं काय घेतो? घेतो गोडे अंतरेचे घेतो गोडे अंतरेचे घेतो गोडे अंतरेचे पाहे अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. अंतरीची म्हणजे अंतःकरणातली गोडी चाकतो घेतो. वेदांत शास्त्राने अंतःकरणाचे 4 भाग केले, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार याला अंतःकरण म्हणतात. मग या 4 पैकी गोडी कशाची बरं घेतात देव? मनाची नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. आहे कसंही मन चंचल आहे. हे मन कैसे केवडे पाहो जाता तरी न सापडे. परी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. मनाची गोडी चाकत नाहीत का? मन चंचल आहे. मन बुद्धी बुद्धीची गोडी चाकत नाहीत, कारण अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटते रंग. धरो जाता संग तव तो होय बाधक. बुद्धीची नाही, मनाची नाही. म्हणा बुद्धी. अहंकार नाही, कारण अहंकार देवाला आवडत नाही. अहंकार नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे ज्ञाना पाटी. सज्ञानाचे झोंबे कंटे नाना संकटे नाचवे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार देवाला आवडत नाही. राहिलं चित्त. नेमकं देव चित्ताची गोडी चालतो. देव चित्त चोरतो. चित्त मोही येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सावळी रुपडे चित्ताजे. देव भक्त चित्ताची चोरी करतो. चित्ताची चोरायला कसा डाकू म्हणून मोठा गुण नाही देव चोर. काय चोरतो? फक्त देवाला चित्त पाहिजे. हारने हारने माझे चित्त हो. बस कामापुरतच घ्यायचं लोणचं.
याच गवळणी म्हणा गेल तो काल्याकडे जाईल विषय. देव भगवंताने एकदा का चित्त निर्मळ झालं, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. नेमका देव काय घेतो? अंतरीची गोडी, म्हणजे चित्ताची गोडी घेतो, अंतरीची घेतो गोडी. त्याला जोड कशाची पाहिजे? भावाची. पाहे जोडी भावाची. कुठल्या भावाची? थोरल्या भावाची का मधव्या का धाकल्या का मावस भावाची? अंतःकरणातला शुद्ध भावाची जोडी झाली. ज्याचा शुद्ध भाव झाला, ऐका 5 मिनिट कीर्तन जरा राहिले. ज्याचा अंतःकरणात भाव शुद्ध झाला त्याला देव नाही. शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी देव नाही त्याला. म्हणून एकदा का अंतःकरण शुद्ध झालं, चित्त निर्मळ झालं, भाव शुद्ध झाला, काय होतं? आशाचा देव सोयरा होतो. विठोबा रकुमाई. बोला 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 बोला. विठोबा रकुमाई. टाळी वाजवा मायबाप, भजन करा सर्वांनी. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. इकडे लक्ष द्या. 10 मिनिटांमध्ये कीर्तन समाप्त. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालंय, इकडे बघा, ज्याचा भाव शुद्ध झालेला आहे, अशाचा देव सोयरा होतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. देव ज्याचा अंतःकरण शुद्ध न भाव शुद्ध झालेला आहे, आशाचा देव सोयरा होतो. तुम्ही इकडे लक्ष देऊन ऐका. तुमचे सीसी कॅमेरे इकडे करा. देव कोणाचा सोयरा होतो? शुद्ध भाव झाला आणि अंतःकरण शुद्ध झाले, आशाचा देव सोयरा होतो. पहिली गोष्ट, सोयरा कुणाला म्हणतो आपण? सोयरा, सोयरा हा नात्यातला सोयरा. वा काय का म्हणा, पण म्हणा, बोला. जो सोय करतो तो सोयरा. सोयच करू नका बरं एखाद्या आलेल्या सोयऱ्याची, पाहुण्याची सोय करू नका. त्याला जाऊ द्या बस स्टँडवर जाऊ द्या आणि त्याला म्हणा काय, एवढं सगळं गाव, एवढे गावातली माणसं, सगळे लातूर जिल्ह्यातले सगळे पाहुणे सगळे काळे पडाळ राहतात. तुला चहा पाणी नाश्ता झाला, तो लगेच म्हणतो जाळ झाला त्याचा. करू नका. मग काय म्हणतो बघा, सोय करतो तो सोयरा. हा इथं देवाला काय म्हणतात तुकाराम महाराज? सोयरा, सोयरा. मग देवाने अशी कुठली सोय केली? अहो, देवाची सोय आहे म्हणून आपण नीट नांदतोय. लक्षात घ्या, केवढी मोठी सोय केली. जन्मल्यापासून मरेपर्यंत देव सोय करतो म्हणून आपण जीवन जगतो. ऐका, मातेच्या गर्भामध्ये बाळ वाढतं आणि ते जन्माला आल्यानंतर बाळ काय मॅगी, पिझ्झा, बर्गर खाईल का? काय खातं मग तू? सोय करतो देव. जन्माला आलेलं बाळ काय बिस्किट खात नाही. मग वाढवी श्रीपती सवे दोन्ही या शब्दाचा अर्थ. जसं जसं बाळ वाढतं तसं तसं आईच्या सणामध्ये त्याची दुधाची निर्मिती करतं, वाढवतं. सांगा कोण सोय करतं? डॉक्टर? डॉक्टर काय? देव. नीट जरा विधीनं झालेलं ते डॉक्टर पर आडवाडवे करतात. आता आमचा घडलेला अनुभव सांगतो. शिजर होत नसलं तरी मनानं शिजर करतात. आता कुणाचं काम आहे? देवाचं काम आहे का? पूर्वी शिजरच होत होते का माता माऊलीच्या आपल्या? हे डझन डझन पोरं होते महाराज. काय सांगायचे तुम्हाला मला? डझन डझन पुरी. काय शिजर नाही ना, बाई बी कानायचं नाही, ठणठणीत
आता बघा पहिल्या महिन्यापासून बाई फायली घेऊन आहे दवाखान्यात, तरी पार कणती उठताना बेड रेस्ट सांगितलंय म्हणे. आता तुला नेऊन तुला घालावं अजून तिकडं नको जायला. अहो देव सोय करतो. देव सोय रा, देव सोय रा, देव सोय रा दिनाचा. कोणाचा सोयरा झाला एवढा सांगतो कीर्तन समाप्त करतो. व तुम्ही चांगले ऐकत आहे म्हणून. देव सोयराबाईचा सोयरा झाला. कोण सोयराबाई? श्री संत चोखोबराच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई. वा चांगला बघा माझ्या पाठीमागचा श्रोता. सोयराबाई, सोयराबाईचे दिवस गेले. आता भाषा ऐकून घ्या. दिवस गेले म्हणजे बाळंतपणाची वेळ जवळ आली. 5-6 महिने झाले असते. पूर्वीचा काळ 750 वर्षापूर्वीचा. ज्ञानोबारापेक्षा ज्येष्ठ असणारी चोखोबाराय. दिवस गेले. हरिजन कुटुंबामध्ये जन्माला आलेले चोखोबाराय. पत्नीनं हाक मारली, धनी इकडे या. काय दिवस जवळ आलेत, बाळांतपणाला तुमच्या बहिणीला घेऊन या. पूर्वी काय डॉक्टर वगैरे नव्हते. आता जन्मायचं बी खाटावरच, मरायचं सुद्धा दवाखान्यात जन्माला येतात आणि दवाखान्यातच मरतात आताचे. पूर्वीचे घरात जन्माला येत होते आणि घरातच मरत होते म्हातारे. आता तसं नाही, ऑक्सिजन बघा कसं जग बिघडलं. आता बदललं महाराज. जा घेऊन या बाळंतपणाला तुमच्या बहिणीला. सोखोबारायांनी बरोबर आठवलं आणि एक किराण्याची यादी लिहून दिली. किराण्याची यादी अशी खवली मुंडाशात कुठं गेली चोखोबाराय. गळ्यात विणा घातला. कुठलं तर मला स्वर द्यायचा, कारण माझा कसं स्वराशी बदलायचे. बस इथला आहे चांगला. घेऊन या. चोखोबारायने गळ्यात विणा घातला आणि हातात चिपड्या धरल्या. निघाले. न पुसता गेला बहिणीची आगावा. आनंदी केशवाळ वितो. गेले बहिणीच्या गावाला चोखोबाराय. इकडं बहिणीनं शेत राखायला घेतलं होतं. ज्वारीचे दिवस होते. ज्वारी आता सगळे मराठवाडेच आहेत. आपण म्हणजे ज्वारी लक्षात आली पाहिजे तुमच्या. माळा आठवड्यावर उभं राहून, माळ्यावर उभं राहून चोखोबारायच्या बहिणीने एक शेत हाका घेतलं. तो गोपटीनं मधल्या रस्त्याने चोखोबाराय दिसली. बहिणीनं जसं भावाला बघितली तसं काय आपुलकीन काय जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. आणि पूर्वीचा काळ बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची फार माया असायची. दिवाळ सणाला जर बहीण आली तर काय गोड ओवाळायची, गाणं म्हणायची. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे. वेड्या बहिणीची रे वेडी माया. काय माया असायची पूर्वीच्या काळामध्ये. मस्त. आता ती माया आटले, प्रेम आटून गेले. का? जशी बहीण वाटा मागायला लागली सत्यानाश झाला प्रेमाचा. ये रे दादा इकडे. चोखोबाराय आले. चोखोबाराय नामचिंतन करत आले. विठ्ठल 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 विठ्ठल. अखंड नामचिंतन करत आले. दादा ये बाबा, कधी आलास, कधी निघाला होतास घरून. इथं शेत राखाय घेतले. पाकरा हाक, मी तुला जेवणाचा डबा करून आणते. चोखोबाराय म्हणले वार करायला खायला मिळाल्यानंतर गायला काय हरकत आहे म्हणले. चोखोबाराय भजन करत बसले. बहीण दररोज डबा करून आणायची. असा महिनाभर कार्यक्रम चालला. बरं वारकरी तिथं ऐकायचं. मी सांगणार ते तंत गाथ्यामधलं सांगणार. महिनाभर झालं. पण इकडं काय झालं. दिवस जवळ आले. पोटात कळा यायला लागले. बाळंतपणाचे दिवस जवळ आले. आता बाळंतपणाच्या वेदना काय असतात त्या पुरुषांना काय माहिती. जर तुम्हाला बाळंतपणाच्या वेदना जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही उठल्या सकाळी. बाळ किती किलोचं असतं जन्माला आलेलं साहेब? किती किलोचं एवढंही माहित नाही मला.
3.5 किलोच. मग सकाळी आपल्या माता माऊल्याचे जर तुम्हाला कष्ट कळा जाणवायचे असेल तर उगाच प्रयोग करा. मी सांगितलेला काय नाही, दगड पोटाला बांधायचं आणि गाठ बांधायची आणि चौकात यायचं फक्त असं. मग माणसं म्हणणार राम राम नमस्कार चमत्कार कितवा महिना आहे. ऐका लक्षात घ्या, वेदना व्हायला लागल्या माझ्या सोयराबाईला. सोयराबाईला वेदना व्हायला लागल्या आणि म्हणली आता माझी प्राणांत वेदना आहेत, आता माझं काही खरं नाही. आता इकडं आहे का, एक भक्त भगवंताचं भजन करतो आणि दुसऱ्या भक्तावर संकट आले. इकडं आहे का, आणि माझा पांडुरंग परमात्मा काय झोपा काढील. पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आलं आणि विठेवरून पांडुरंगाने उडी मारली. इकडे बघा बरं का, झालं कीर्तन. उडी मारली आणि लगेच प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने चोखोबराच्या बहिणीचं रूप घेतलं. उभे उभ बहिणीचं रूप घेतलं आणि डोक्यावर गटुडं बांधलं. गटुडं कळलं का तुम्हाला? आता ती वारीला जातात बघा इकडचे मराठा, सगळे मराठवाड्या इथं गोळा करणं गटुड्या, माऊली सारखा माऊली द्या. गटुडं बांधून देव खाली विठ्ठल गटुडं बांधलंय, वरती ठेवलंय. उभे बहिणीचं रूप घेतलंय. गटुडं कशाचं होतं ते कोण सांगाल? त्याला 1 रुपया बक्षीस. तेवढं गटुड्यात काय तेवढं सांगायचं. देव कशाला गेले, देव कशाला चाललेत, मग त्या गटुड्यात काय असणार आहे? हा बाळा ते काय सांगा. बाळणपणात जायचं म्हणल्या देवाने तयारी केली. सुंटवडे डिंकवडे खारीक बदाम खोबरे. पूर्वीच्या काळामध्ये बाळणपण बाईची मजा राहायची. बाळणपणात निघाले खारीक खोबरे सुंटवडे असायचे. खायला पौष्टिक तुपाचे डबे असायचे. सुंटवडे डिंकवडे खारीक खोदाम बदाम खोबरे आईसे ऐकुने मना वाटते बाळंतपण होणे बरे. माझे कमी कवी आहे जरा बघा. असं पौष्टिक आहार आताची बाळांतीन बाई काही घेत नाही. थम्सअप भरपूर. जाऊ द्या. देवाने गटुडं घेतलं, बाळांती घेतले तुमचे आणि पुन्हा काय निघाले देव घेतले चोखोबराच्या बहिणीचं रूप घेऊन निघाले आणि रुक्मिणी पळत पळत आली. हा देवा तुमचे एवढे अवतार पाहिले, हा अवतार कशासाठी आणि कुणाचा अवतार धरलाय म्हणले, काय चाललंय म्हणे नेमकं तुमचं लुगडं निसून. म्हणले रुक्मिणी माझ्या सोयराबाईवर संकट आले, ते बाळंतपण करण्यासाठी निघालो. हा अहो तुम्ही शुद्धीवर आहात का म्हणले. बाळंतपण करणं पुरुषाचं काम आहे का महिलाचं काम आहे? बोला. सांगा माझ्यावर नजर ऐकून, कुणाचं काम आहे? बाळंतपण करणं कुणाचं काम आहे? महिलाचं काम आहे. आणि तुमच्या डोक्यात पार फरक झालाय का म्हणले देव. रुक्मिणी म्हणले, देव म्हणले सरक बाजूला. अंतरंग भक्ताचे काम मी स्वतःहून करतो. मी पियाला सांगत नाही, कुणाला सांगत नाही. बघा देवाला भक्ताचा पुळका किती आहे. अंतरंग भक्ताची कामे स्वतः करतो आणि देव वाटत आलेल्या बायकोला बाजूला काढतो. डोक्यात जरा प्रकाश पडू द्या तुमच्या. आणि आपले येडे बायकोला बोलवतात, गाडीवर बसवतात, किक मारतात, गाडी वेगानं पळून गाणं म्हणतात, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. काय देवाला पुळका. भगवंतानी लगेच घेतली. देव गेले आणि कडी वाजवली. आता मात्र वेदना असाई. सोयराबाई म्हणले आता माझं काय खरं. चोखोबाची बहीण झाला शारंगार, वहिनी उघडा दार हाका मारी
वेदना सह्य झाल्या होत्या. वहिनी अहो दार उघडा, मी आले. सरकत 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 सोयराबाई गेली. दाराने कडी उघडली तर दुसरी बहीण. आनंद झाला, पण आनंदाच्या भरामध्ये ती म्हणू लागली, बरे झाले बाई तुम्हा देवानी धाडिले, पती माझे गेले कोण्या गावा. बरं झालं माझ्या बहिणी तुम्ही आलात. माझे पती कुठल्या गावाला गेले. बरं झालं तुम्ही आलात, म्हणून नसतं माझं काही खरं नव्हतं. देवाने हाताला धरून बसवलं. आता मी आले ना, कशाला काळजी करता तुम्ही, गप बसा. देवाने धाडले. देवाने धाडले का देवाच आलाय? देवाच आलाय. हाताला धरून क्वार्टर बसवलं आणि हात देवाचा होता. हात बी चांगले पाहिजे. एक म्हणला महाराज माझा हात लय गुन्हे म्हणला. का? ह्याच हाताने 20 एकराची वाट लावली म्हणलं. हात म्हणजे जगन्नाथ आहे. काय काय जणांचा हातच तसा राहतो. मला काय सांगा, हात देवाचा हात होता. देवाचा हात. देवाने स्पर्श केल्याबरोबर अहो वेदना नाही, कळा नाही, काय नाही महाराज. एवढं भाग्य सोकोबरायचं बाळांपण देवाने स्वतः केलं. आणि काय महाराज बाळांपण या मावल्याला विचारा काय असतं. घाण काढली देवाने माझ्या स्वतःच्या हाताने. देवाने घाण काढली. आणि सोयराबाईचं भाग्य एवढं की स्वतः देवाने आंघोळ घातली. मुलगा झाला, मुलाला आंघोळ घातली. मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं. बाळांते धुतले देवाने. बाळांते. आता ते बाळांते कळेल का तुम्हाला? ते पांढरा लावायचं हागीन नाही काय म्हणते ते येत नाही मला. त्याच्या वारकऱ्याला काय येते असे बाळांते देवाने असे पाये चेपले माझ्या सोयराबाईची. गरम पाण्याची आंघोळ घातली. सोयराबाई आनंदी. काय महिनाभर कार्यक्रम चालू झाला. कर्ममेळा नाव ठेवलं. महिनाभर चोखोबरा इकडं भजनात दंग करता करता इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. बुवा रंगोटी सजवलं, रंगरंगोटी केली. चोखोबराच्या मुलाचं नाव कर्ममेळा. कर्ममेळाचं बारस केलं. लाडू जेवाय घातले गावाला. कचून लाडू हाणले जरा. महिना झाला आणि चोखोबरानं आठवण. अरे बाप, आपण कशासाठी माळ्यावर उडी मारली. आठवलं थेट चोखोबरा. चिंग चिंग चिगाट. झिंग झिंग चिगाट नाही बरं का. चिंग चिंग चिगाट पळत सुटले. महिना झाला चोखोबरायचं. आता बरोबर देवाला कळालं काम झालंय, आता निघायला पाहिजे. लगेच बहिणीच्या रूपातले देव म्हणले सोयराबाईला, सोयरे आता मला जाऊ द्या बरं वहिनी, मला जाऊ द्या, कारण माझा नवरा चांगला नाही. लय ठेस काय लय राग येत आहे. अशा बाया म्हणतात चांगला नाही. जाते बाई आता मी माझ्या गावाला, तनी माझे राग भरतील. माझा नवरा चांगला नाही, आता ह्याचा नवरा कोण भर? सगळ्या जगाचा नवरा हा. मग लगेच पूर्वी रीतभात होती, माया होती, जिव्हाळ होती, मान मर्यादा होती. एखादा चांगला माणूस पाहुणचार सत्कार समारंभ करत होती. आल्यानंतर काम हे बऱ्या लगेच महिनाभर बाळांपण केले म्हणून बोळवण करावं लागते. बोळवण माहिती आहे तुम्हाला? लगेच सोयरा म्हणायला लागली थांबा बाई आता शिवते साडी चोळी. जाऊ नका, आता माझे धनी मालक येतील. न लगे वनमाळे म्हणून मला काय कमी नको, पुन्हा येते मी कधीतरी. अहो घ्या हो, आताच येते. नाही नाही पुन्हा येते कधीतरी. असं करता 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 देवाने निसटता पाय काढला. चोखोबरा विशीच्या आत, चोखोबरा विशीच्या आत आणि देव विशीच्या बाहेर गेल्यानंतर चोखोबरा आले, लटलट कापत होते. म्हणजे आता घरी गेल्यानंतर माझी काकडा आरतीच आहे म्हणले. आता घरी गेल्यानंतर चोर पावलाने आले. चोखोबरा पाठावरती बसले आणि चोखावर पाठावर बसण्याच्या अगोदर सोयराने म्हणले आवा 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 बाई आता गेल्या भेटल्या का वाटला, खंतिया जीवाला वाटे मज. बाई आताच गेल्या, तुम्हाला भेटल्या का वाटला? आताच गेल्या बघा म्हणले. चोखोबरा म्हणले बाई कोण? अहो तुमच्या बहिणी आताच गेल्या म्हणले. काय करावं? अहो मुलगा झालाय. आणि मुलाला मांडीवर दिलं, नाव ठेवलंय कर्ममेळा तुमच्या बहिणीनं. चोखोबरा आनंद पाहायला लागले. गावातल्या म्हाताऱ्या मला म्हणायला लागल्या चोखोबा, अरे बाबा बऱ्याच बहिणी बघितल्या बघ जगात,
पण तुझ्या बहिणीसारखी बहीण नाही रे बाबा. काय काम केले बाळान ते धुतली, आंघोळ घातली, बाळांपण केलं, चोखोबराने हातात घेतलं आणि अंतर्ज्ञानाने चोखोबराने जाणलं. अरे महिनाभर बहिणीकडे तुकडे मोडत होतो मी, इथं कुठली बहीण आली. अंतर्ज्ञानाने जाणलं सर्व काम माझ्या पांडुरंगाने केलं बरं का. सोयरीला म्हणले, डबडबून डोळे आले, कंठ दाटून आला, गळगळ रडायला लागले आणि चोखोबराय म्हणाले, सोयरे तुझं भाग्य आहे, हे बाळणपण माझ्या पांडुरंगाने केले. कैसे बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटी झाली. सोयराबाईची आश्रू रडायला लागली, कंठ दाटून आला, म्हणले पांडुरंगा अरे एवढं हलकं काम माझ्यासाठी का केला. देव म्हणाले, चोखोबराया तुम्ही माझं नामचिंतन करत होता, अंतरंग भक्ताचे काम मी करणार. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव सोयरा होतो कोणाचा, दिनाचा. दिनाचा सोयरा पांडुरंग. आता त्या पांडुरंगाच्या भेटी करता आपल्याला निघायचे, प्रत्येकाला चाहू लागलेले. जाता नाही पंढरपूरला. पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल. अरे जो जातो त्याला पुण्य, घेऊन जातो त्याला पुण्य. त्यांच्या पायाची धूळ एवढे माऊलीकडे प्रेमानं पहा, तरी माणसाला पुण्य निर्माण होत. काय पुण्य केलंय माऊलीने. अशा प्रत्येकाने वारीचं दर्शन घेतलं पाहिजे. नाही जाता आलं तर चालेल, माऊलीचा सोहळा तरी डोळ्याने तर बघता येईल. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या, जीव लगा पाहू. वाट बघतोय आपली, वाट पाहे उभा, तिची आवडे कृपाळू तातडे होता वेळ. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, फुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. आपलं वैभव सगळ्या भक्ताला भाल करतो, ज्याचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे असा भगवान परमात्मा. एवढंच नव्हे, तुका मने जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. अशा अंतरंग भक्ताबरोबर नामदेव महाराजाबरोबर जीवू लागले. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातेचा मूर्ती जेवे तुका मने जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. उत्तर उत्तर शेवटचा श्वासापर्यंत च्या अगोदर अशी आपली वृत्ती वृद्धिंगत व्हावं आणि एक ना एक दिवस असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये रुजू व्हावा अशी अभ्यर्थना प्रार्थना करतो आणि माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो.